भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी यासाठी ट्रम्प यांनी भरपूर दबावाचा गेम खेळला. पण आता भारताने ट्रम्प यांच्या दबावाला अजिबात जुमानलेलं नाहीये. भारताची अजूनही रशियाकडून तेल खरेदी सुरूच आहे. पियुष गोयल यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की भारत कोणासमोरही झुकणार नाहीये. आजच्या तारखेला देश मजबूत स्थितीत असून आम्हाला आत्मविश्वास आहे की येत्या वर्षातही आपला जीडीपी ही वाढतच जाणार आहे. जीडीपी वर्षाला ही 6.5% दराने वाढतोय. वेगाने हा जीडीपी वाढला जाणार आहे. मला विश्वास पूर्ण आहे की भारत यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त निर्यात करेल. व्यापार मार्गातील अडथळ्यांना सामना करण्यासाठी आधीपासून उपाययोजना या केल्या जात आहेत. आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये भारताने 82.5 कोटी अमेरिकी डॉलर्सवरून वस्तू आणि सेवा निर्यात केली आहे. भारताचा अप्रोच आता टॅरिफ सवलत मागणीच्याही पुढे गेलेला आहे. 4 देशांसोबतच्या ब्लॉकच्या चर्चेला दाखलाही दिलेला आहे. आमची 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. जगात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे युवा शक्ती आहे. तुमची लोकसंख्या ही वृद्धत्वाकडे चालली आहे, असे पियुष गोयल यांनी अमेरिकेला खडसवले आहे. अशाच राजकीय घडामोडींचे अपडेट घेण्यासाठी आमच्या त्याचं काय महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा.